तर श्री स्वामी समर्थ बर्थडे झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही ठरवलं होतं की तिचे केस कापायचे म्हणून. कारण तिच्या डोक्यात ना थोडं घामोळं पण यायला लागले होते आणि खूप केस वाढले होते ना, त्यामुळे तिला चिडचिड पण होत होती. म्हणून मग ना ते गेले कटिंग करण्यासाठी. आणि त्यानंतर मग ना आता उन्हाळा लागला आणि इतके दिवस आम्हाला काही वाटत नव्हतं, पण आता जास्त ऊन पडते ना, त्यामुळे पाण्याचा खूप जास्त त्रास होतोय. त्यामुळे मग म्हटलं चला आता नवीन माठ येईपर्यंत ना जुनाच माठ छान व्यवस्थित भरून वगैरे ठेवू म्हणून. काल रात्री ना मी त्याला मस्तपैकी धुवून वगैरे ठेवलं होतं. आणि ना ही जी ट्रिक आहे ना पाणी गार ठेवण्याची, ती तुमच्यासोबत मी शेअर करते. कशात तरी ना खाली माती टाकायची आणि त्यानंतर वरून आहे ना पाण्याचं माठ भरून ठेवायचं. म्हणजे कसं मातीच्या ओल्यामुळे ना पाणी पण गार राहतं असो. त्यानंतर आरू आली, तिने छान आंघोळ वगैरे केली आणि तिचा लुक आहे ना तुम्हाला पुढे दिसेल. आता टोपामुळे दिसले नसेल, पण ठीक आहे. त्यानंतर मग मला शेवाय करायचे होते म्हणून गहू मी ना असे ओलून घेतले आणि त्यानंतर आम्ही निघालो शेवाय करण्यासाठी. तिकडे गेलो, गिरणीत जाऊन नंबर वगैरे लावून आलो. पण ना खूप जास्त वेळ होता, त्यामुळे म्हटलं बाहेर जाऊन थोडी शॉपिंग करायची होती, ती करून घेऊ. थोड्या काकड्या वगैरे घेतल्या आणि अस्तर पण घ्यायचं होतं, ते घेतलं. शेवाय काही आज भेटणार नव्हत्या, त्यामुळे ते तिथेच सोडल्या, म्हणजे आजी घेऊन येईल म्हणून. घरी आल्यावर ना आऊंनी सकाळी मस्तपैकी ऊस आणला होता, तो आहे ना इकडे स्वरा आम्ही सगळे बसून खात होते असं. त्यानंतर मग आता बारी होती सायकल रायडिंगची, तर शूज वगैरे घालून आरू तयार झाली आणि मग आम्ही लगेच निघालो. तशी घरात तिला चालवत होते, पण आमच्याकडे ना रोड सपाट नाही, त्यामुळे ना सायकल काही व्यवस्थित चालत नाही. जे मधलं चाक आहे ना ते वरतीच तर